नमस्कार. जयश्रीज पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण 5 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवत असतो. तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, खव्याचे मोदक. तर आज आपण खव्याच्या मोदकाची रेसिपी पाहणार आहोत. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा. चला मग सुरू करूया. तर इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि इथे मी तयार मावा घेतला आहे. तर इथे मी 1.5 कप हा मावा घेतला आहे, म्हणजे खवा घेतला आहे. हा मी खवा रेडीमेड घेतला आहे. तर आता आपल्याला मंद आचेवरतीच हा भाजून घ्यायचा आहे. तर आपल्याला हा खवा हाताने थोडासा असा मॅश करून घालायचा, म्हणजे तो पटकन कढईमध्ये विरघळला जातो. तर मंद आचेवरती आपल्याला हा खवा अगदी 5 मिनटं भाजून घ्यायचा आहे. जास्त वेळ आपल्याला तो भाजायचा नाही. तुम्हाला जर आत्ता तो सेलसर वाटत असेल, पण नंतरनं तो अगदी घट्ट होतो. जसजसं आपण त्याला भाजत जाईल तसतसं तो एकदम घट्ट होत जातो. आता ह्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घालायचं आहे. तुपामुळे ह्या खव्याला छान असं बाइंडिंग येतं. आता हा खवा आपल्याला अगदी 2 मिनटं असं परतून घ्यायचं. खाली आपल्याला तो लागू द्यायचा नाही आहे. तर इथे आपण 5 मिनटं तो खवा भाजून घेतलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता तूप खवा हा सोडायला लागलेला आहे. तर हे पहा, एका ठिकाणी ह्याचा गोळा तयार झाला आहे पिठासारखा. अगदी दाणेदार ह्याचा टेक्स्चर झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता हा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे. असा पसरून आपण ताटामध्ये घेऊया, म्हणजे तो थंड लवकर होईल. थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. गरम असताना अजिबात आपल्याला यामध्ये साखर घालायची नाही आहे. तर इथे मी हा खवा पूर्णपणे हा थंड करून घेतलेला आहे फॅनखाली. तर इथे पाहू शकता तुम्ही किती दाणेदार हा आपला खवा हा तयार झालेला आहे. तर आपण हा एका ठिकाणी हा सर्व गोळा करून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला आवडीनुसार पिठी साखर घालायची आहे. तर इथे मी साखर ही बारीक करून घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही साखर ॲड करू शकता. तर मी 1.5 कप खव्यामध्ये 6 चमचे साखर घातलेली आहे. आता आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. तुम्ही जर गरम असताना यामध्ये जर साखर ॲड केली तर तो थोडासा चिकट होईल मोदक. आणखीन यामध्ये मी 2 चमचे साखर ॲड करते. मला थोडीशी कमी वाटली आणि वेलची पूड थोडीशी घालायची आहे. आणि हे एकजीव करून घेऊया. आता आपण याचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. तर इथे मी हा मोदकचा साचा घेतला आहे. तुम्हाला हे कुठेही अवेलेबल होऊ शकतं. आता याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया. तूप एकदाच लावायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये मी पिस्त्याचे काप थोडेसे लावणार आहे गार्निश करण्यासाठी. तर ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला लावायचे असतील तर लावा, नाही लावले तरीही चालेल. तर आपल्याला असा हा गोळा एक घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हा प्रेस करायचा आहे साच्यामध्ये. आणि पूर्णपणे आपल्याला असा दाबून भरायचा आहे, म्हणजे त्याचं टेक्स्चर हे मोदकप्रमाणे येईल. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे हे खव्याचे मोदक तयार होतात आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतात. आता हे दोन्ही बाजूने आपण हा प्रेस करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि राहिलेलं हे असं काढून टाकायचं आहे साईडचं. आणि थोडंसं खालच्या बाजूने एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आहे आणि ते आतून बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही आपला मोदक हा पोकळ नाही राहणार आणि त्याचा आकार हुबेहूब मार्केटमध्ये मिळतो तसा पेढ्यासारखा येईल. तर हे पहा,
आपला माव्याचा हा मोदक तयार झालेला आहे. तर आपण मार्केटमधून आणतो त्यापेक्षाही खूप छान असा हा बनलेला आहे. तर हे पहा, अगदी 10 ते 15 मिनिटात हे तयार होतात. तर असे मी सर्व मोदक इथे तयार करून ह्या प्लेटमध्ये ठेवणार आहे. तर दुसरा पण मी तुम्हाला इथं करून दाखवते. तर त्या साच्यामध्ये मी असे पिस्त्याचे काप घातले आणि थोडं थोडं हे खवा घेतला आणि दोन्ही बाजूनी असं आपल्याला दाबून ते प्रेस करायचं आहे. म्हणजे कुठेही आपल्याला ते थोडंसं पोकळ नाही ठेवायचं. आणि हे असं आपल्याला प्रेस करायचं आहे. आणि वरचा थोडासा खवा राहिलेला तो साईडचा असा काढून घ्यायचा. खाली राहिलेलं पण थोडं काढून घ्यायचं आणि बोटाने ते दाबून असं प्रेस करायचा. म्हणजे त्याचा आकार हुबेहूब मोदकसारखा हा निघेल. तर इथे मी सर्व मोदक असे तयार करून घेतले. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. तर मी इथे मोदक तयार करून घेतले आणि बाप्पाला नैवेद्य पण दाखवला. तर पुन्हा भेटूया आणि एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.